माननीय सर्वांचे नेते आमचे मित्र अभंग साहेब, आमदार शंकररावजी गडाख साहेब, उपस्थित मुळा कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कारखान्याचे सर्व सहकारी संचालक, उपस्थित सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व मंडळी, बंधू, हा अनेक कामाचा लोकार्पण सोहळा भेडेगावातला अशा रीतीनं हा प्रसंग इथं चांगल्या रीतीनं साजरा होता। आपण सर्व पूर्वीपासून पाहतो, आम्हाला पक्ष कोणता माहिती नाही, आमचा पक्ष पहिल्यापासून घुले पाटील आणि गडाख साहेब हाच आमचा पक्ष पहिल्यापासून। आणि जसे आम्ही घरी आलो किंवा या तुमच्याबरोबर आम्ही राहिलो, राजकारणामध्ये आलो थोडासा, तसं अजून मतदानाला तुमचा आमचा हात कधी इकडे तिकडे वळलेला नाही। या गोष्टीची शाश्वती आतापर्यंत तुम्हाला आलेली दिसेल, लोकांनाही आलेली दिसेल। परंतु अनेक गोष्टी घडतात, चांगल्या घडतात, वाईट गोष्टी घडतात, परंतु आपल्याला जो अनुभव आलेला आहे, आपला माणूस आपल्याबरोबर असल्यानंतर, आपला नेता तिथे गेल्यानंतर किती कामाचा उरक होऊ शकतो, किती प्रगती होऊ शकते, हे तुम्हाला आम्हाला निश्चितपणे माहीत झालेलं आहे। आणि त्याची प्रचिती म्हणून आजच्या ह्या कामाचा जो लोकार्पण सोहळा आहे हा आहे। शंकररावजी साहेब सत्तेमध्ये होते, मंत्री होते, त्यानंतर काही कारणामुळे अशा रीतीने सत्ता पालट होतो, चालू असतो, राजकारण आहे। परंतु राजकारण कसं जरी असलं तरी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमधला लोकांची प्रगती, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अशा रीतीने प्रगती ओढून आणणं हे त्यांचं महत्त्वाचं असं काम त्यांनी अतिशय चोख रीतीनं बजावलेलं आहे। मोठ्या प्रमाणात त्यांनी अशा रीतीनं निधी या भागामध्ये आणला, अनेक कामं उभं केलेली, आणि कामाचा उरक एवढा वेगाचा आहे की आज इथं काम आहे, उद्या तिथं काम आहे, सगळे एक 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर गेल्यानंतर रस्त्याचा फरक दिसून येतो, गावातला फरक दिसून येतो, अनेक संस्था उभा राहतात, अनेक इमारती उभा राहतात, अनेक रस्ते उभा राहतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्याचबरोबर लोकांची सामाजिक प्रगती आहे, शैक्षणिक असेल, आणखीन दुसरी कोणती असेल, या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या। कारखान्यामुळे तर झालेलंच आहे, 2 कारखाने झाले या भागामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये। समाजाचा उद्धार झाला असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु त्याबरोबर एक कर्तव्य नेतृत्व जर आपल्याला मिळालं तर आणखीन आपली प्रगती सगळ्या दृष्टीनं होऊ शकते। ही प्रचिती शंकरराव साहेबांनी अशा रीतीनं आपल्याला आणून दिलेली आहे, आणि त्यासाठी आपण इथं त्यांना, त्यांच्या कामाला, त्यांच्या एकूण नेतृत्वाला साथ देण्यासाठी आपण जमलेलो। यापुढे अशाच प्रकारची साथ तुमची आमची शंकरराव साहेबांना मिळत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि त्यांना शाश्वती देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी अभंग साहेब, उपाध्यक्ष स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना तथा अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा। आज आपल्या या ठिकाणी असलेलं जाज्वल्य दैवत नागेबाबाच्या या पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी अनेक केलेल्या कामाचा लोकार्पण सोहळ्यासाठी आणि आपल्या सर्वांची विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आज आपल्या या भेटीला मुद्दाम आपल्या राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। यासाठी आज आपल्या स्टेजवर आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आबा अण्णा, आपल्या तालुक्याचे सभापती, माजी उपसभापती तुकारामजी, त्याचप्रमाणे भैयासाहेब, त्याचप्रमाणे मुळा कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी आत्ताच प्रवेश केला संघटनेमध्ये, असे आपले सर्वांचे आवडते दत्तोबा काळे, देवीदास, त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सर्व सहकारी,
देवगावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी ज्यांनी आज ठिकाणी नामदारांच्या हस्ते आज सत्कार स्वीकारला आणि संघटनेमध्ये प्रवेश घेतला, आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. मित्र, यासाठी आज पंचक्रोशीतून तालुक्यातून सर्व प्रमुख नेते मंडळी, आमच्या कारखान्याचे सहकारी संचालक, मुळा सहकारी साखर कारखान्याचे सगळे सहकारी संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, वेगवेगळ्या गावचे सरपंच, सर्व प्रतिनिधी, मार्केट कमिटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी जमलेले सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, भगिनीची उपस्थिती नाहीये, आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, आजी माजी मार्केट कमिटीचे चेअरमन शिंदे साहेब, या ठिकाणी असलेले सर्व सहकारी मित्र बंधू, अतिशय विशेष उपस्थिती आज आपण या मेळाव्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे. आमचे मागासवर्गीय भटकेचे अध्यक्ष वामनरावजी, त्यांचे सर्व सहकारी, आमचे तरुडून आलेले सर्व शंकररावजी, त्याचप्रमाणे कामुने पाटील, या ठिकाणी असलेले सर्व नेते मंडळी. मित्रो, आज आपल्या विशेष उपस्थितीमध्ये आणि खऱ्या अर्थानं हा जो मेळावा विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बोलवलेला आहे. मित्र, या निमित्तानं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, स्वर्गीय घुले पाटील साहेब आणि माननीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या विचारांना प्रेरित झालेले आपण सर्व मंडळी, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आपण सर्व नेते मंडळी, आज आपण या विचारांनी प्रभावित झालेलो आहोत. नामदार शंकररावजी असतील, नरेंद्र घुटे पाटील असेल, शेखर भाऊ असेल, यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे आणि आपण अतिशय उत्साहानं त्यांच्या या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र येऊन काम करत आहोत. आणि म्हणून मित्रांनो, निश्चित प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे, माझ्या अगोदरच्या वक्त्याने जे काही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काही विशेष कामं झाली, त्या कामाचा उल्लेख केलेला आहे. परंतु मित्रांनो, राजकीय सत्ता जर हातात असेल तर ती कशी राबवावी ही आदरणीय नामदार शंकररावजी गडाख, शेखर भाऊ, नरेंद्र पाटील यांना विचारली पाहिजे. त्याचं कारण असं, आपल्याला माहिती आहे, आपल्या या भेंडा गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. शासनाचा नियम आहे, कमीत कमी 10 किलोमीटर अंतर आणि 30,000 लोकसंख्या असल्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र देता येत नाही. हा नियम असताना सुद्धा हे सगळे नियम झाकून ठेवून आपल्याला 10 कोटी रुपयाचं या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. आजच मग चर्चा झाली व उद्घाटन करायचं, पण अजून फर्निचर बाकीचं काम शिल्लक राहिलेले कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्याचं उद्घाटन आपण नंतर घेऊ. परंतु जिल्हा परिषदेची सत्ता हातात आल्याबरोबर या पंचक्रोशीतील अनेक रस्त्याची कामं शेखर भाऊंना त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहे. मित्र, या निमित्तानं आपल्याला जे धोरण, जे काम करण्याची जी पद्धत, सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई असताना स्वर्गीय घुले पाटील साहेबांनी कारखान्याची 17 एकर जमीन या ठिकाणची तळ्यासाठी दिली, 6 गावाची पाणी योजना कार्यान्वित केली. हे सगळ्यात मोठं काम आपल्याला माहित आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या दोन्ही तालुक्याचे साखर कारखानदारी, मुळा कारखाना असेल, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, या कारखान्याच्या मुहूर्तमेढ केल्या. अनेक संकट त्यांच्यावर आले. काय अनेक वेळा आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो, नेहमी पाहतो,
स्वतः घुले पाटील साहेबांनी या ठिकाणी माळरान असताना या ठिकाणी येऊन भेळेवर काही दिवस काढले. भेळ खाऊन गुजराण करून ह्या कारखान्याची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या संकटातून त्याच्यातून मुक्ती झाली आणि आपल्या भागाला अतिशय उभारी त्यामध्ये मिळालेली आहे. आणि म्हणून तसंच मुळा कारखान्याची निर्मिती सुद्धा गडाख साहेबांनी त्या माध्यमातून केली. तिथे फार मोठ्या प्रमाणात विकास झाला, तालुक्याचा विकास झाला, वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या, वेगवेगळे कार्यकर्ते उभे राहिले. हा विचार जो त्या मंडळीने आपल्यापर्यंत पोहोचला तो विचार तुम्हाला आणि आम्हाला जोपासायचा आहे. मित्र, तो विचार करत असताना सुद्धा नामदार साहेबांनी त्यांचा मंत्रीपद मिळाल्याबरोबर त्यांनी जे विकासाचा धडाका लावला, अनेक प्रारंभिक कामं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतली. परंतु आपल्याला माहित आहे उद्घाटन झाली, नारळ फुटली, परंतु स्टे आला. त्यांचा जो काही कोट्यावधी रुपयाचा जो निधी आहे तो निधी गोठवण्याचा प्रयत्न पुढच्या राज्यकर्त्यांनी केला. शेवटी कोर्ट दरबारामध्ये जावं लागलं, कोर्टातून ती मनाई उठवावी लागली आणि मग सगळ्या रस्त्याची, सगळ्या विकासाची कामं सुरू झाली. आणि म्हणून मित्र, हे काम करत असताना सुद्धा माणसाची मन जोडायचं कार्यक्रम जो नामदार साहेब या ठिकाणी करतात, नरेंद्र पाटील करतात, घुले पाटील करतात, ते खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कार्यकर्त्याला फक्त काय कुठल्या सडक झाली किंवा कुठला काही विकास झाला, सर्वसामान्य माणसाला त्याच्याशी काय फार घेणं नसतं. परंतु लोकप्रतिनिधी माझ्या पाठीशी किती खंबीर उभे आहेत ही खरी त्यांना तशी ताकद पाहिजे. ती समजूत निश्चित प्रमाणामध्ये नामदार शंकररावजी असतील, शेखर भाऊ असतील, नरेंद्र पाटील असतील, यांच्या रूपानं निश्चित प्रमाणामध्ये आपल्या पाठीशी उभी राहिलेली आहे. मला तर मोठं आश्चर्य वाटतं का जी काही मी म्हणणारी मंडळी आहे ती सर्व मंडळी नामदार शंकररावच्या विचारानं प्रेरित होऊन आज नेवासा तालुका असेल, नेवासा गाव असेल, नेवासा तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं असतील, परंतु ही सगळी त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आज त्यांच्याबरोबर संघटनेमध्ये अतिशय जोरात कामाला त्या ठिकाणी लागलेली आहे. आपण पाहिलं परवाच वेगवेगळ्या गावचं ते धनगरवाडी सारखं गाव ज्या ठिकाणी वेगवेगळ्या विचाराचे कार्यकर्ते होते, पण ते कार्यकर्ते सुद्धा त्यांची सुनीताताईच्या याच्याबरोबर त्यांनी सगळ्या पक्ष संघटनेत प्रवेश केला. त्याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला त्यांच्या पाठीशी उभा राहणं, त्यांच्या पाठीवर हात फिरवणं. विरोधकांनी जर विडाच उचलला असेल, विध्वंसक कामं करायचे, विध्वंसक कामाला, चांगल्या कामाला आडवी टंगडी घालायची, टंगडी घालून चांगले विकासाचे कामं हाणून पाडायचे, ही गोष्ट जर विरोधात करायची असली तर त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून समाजाभिमुख जे कामं आहेत, एकदा प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर तो सगळ्या समाजाचा प्रतिनिधी असतो आणि म्हणून आजूबाजू करण्याचं कारण नाही. परंतु ही मंडळी फार मोठ्या प्रमाणात पाण्यात पाहणारी मंडळी आहे आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये त्याच्यामधून आपल्याला फार मोठा त्रास विकासाचा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, गावातल्या कुरबुरीत असेल, या सगळ्यामध्ये सहन करावा लागतो. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट असते. आणि म्हणून आपल्याला विचाराची जी प्रगल्भता आहे ती फार मोठी आहे. असं कधी घडू शकतं का? ही किमाई कुठं घडू शकते का? महाराष्ट्र राज्यामध्ये जी कधी कमाई घडणार नाही अशी ही ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये घडलेली आहे. स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील 90 साली उभे राहिले, त्यांना तुकारामजी गडाख या त्यांनी पाडलं. 95 साली त्यांनी मला तिकीट देऊन उभं करून मला एक लोखंडाला परीस लावल्यासारखं झालं, माझं सोनं केलं. तुमच्या सगळ्याच्या सहकार्यांनी प्रतिनिधी विधानसभेत पाठवला. हे सांगतोय यासाठी का परत 97, 98, 99ला तुकारामजीला परत पक्षात घेऊन पुन्हा तिकीट दिलं, खासदार म्हणून निवडून आणला. हा विचार कुठं आहे? या विचाराची ध्येयधारणा कुठं आहे? आणि म्हणून अशा पद्धतीची कर्तृत्ववान ही जी मंडळी आहे, एक समुद्रासारखा प्रगल्भ विचार स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील आणि यशवंतरावजी गडाख साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे.
आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये त्या विचारावर पाऊल ठेवून चालण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं असल्यामुळं आपल्या भागाचं नंदन होण्यामध्ये, शिक्षणाची सुरुवात करण्यामध्ये, शिक्षणाचे वेगवेगळे दालनं, त्यांचं नेहमी म्हणणं आहे असं माझ्या भागातला गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या पाल्याचं शिक्षण झालं पाहिजे, शिक्षणातून मोठी त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या भागामध्ये अनेक कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, न्यायाधीश झाले. आणि म्हणून हे खरं समाज उभा करण्याचं काम हे सर्व मंडळी करत आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवून नामदार साहेबांनी या ठिकाणी जो विकासाचा धडाका सुरू केलेला आहे, ज्ञानेश्वर मंदिरासारख्या ठिकाणी जिथं माऊलीनं त्या ठिकाणी पसायदान लिहिलं, पैस कामाला टेकून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला सगळ्यांना दिला, त्या ठिकाणी सुद्धा मोठं विकासाचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. 13 कोटीचं काम पूर्वी झालेलं आहे. त्याच्यानंतर परत आता 15 लाख रुपये देऊन मागं उद्यानाचं काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा जो मोठा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्याच्यासाठी त्यांचा फार मोठा प्रयत्न आहे. वेगवेगळे रस्ते त्या तीर्थक्षेत्रासाठी जोडण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते सुद्धा काम सुरू होणार आहे. परवाच आम्ही पाहिलं की सोनार मंडळी थोडीशी होती, सगळी बीजेपीचे विचारायची. मला बऱ्याच जणांनी विचारलं का हे सगळे बीजेपीचे विचारायचे, साहेबांनी तिथं 15 लाख रुपये कसे काय दिले. त्या ठिकाणी नेवाशाला ज्ञानेश्वर माऊलीकडे जाताना तिथं सोनाराचं मंदिर आहे, त्या मंदिरासाठी साहेबांनी 15 लाख रुपये दिले. तिथं पेविंग ब्लॉक, ओटा वगैरे त्या मंदिराचे सगळं काम केलं. परंतु हा विचार हा काही कोणी शिक्का मारला म्हणून तो पार तिकडचाच पार होऊन जातो असं नाही. आज दत्तूभाऊन घ्या, याचून घ्या, पूर्वी माझ्याहून घ्या, मी सुद्धा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं होतं. आणि म्हणून जुना काळ जर पाहिला तर लाल निशाण पक्षातर्फे मी पहिली एक पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे. पण घुले पाटील ज्या वेळेला आमच्या सानिध्यात आले तेव्हापासून घुले पाटील गडाख साहेब, एक गडाख साहेब, बाकीचा विचार कुठलाही राहिलेला नाही. आणि म्हणून इथून पुढच्या काळात तुम्हाला आम्हाला सुद्धा आपलं भवितव्य घडवण्यासाठी, राजकीय भवितव्य घडवण्यासाठी, राजकीय जर ताकद असेल तरच काही गोष्टी होतात, राजकीय ताकद नसेल तर मित्रांनो फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून तुमचे माझे काही मतभेद असले, गावातील एकमेकाचे काही मतभेद असले तर हे सगळे मतभेद आपण स्थानिक पातळीवर ठेवले पाहिजे. आणि सर्वांनी या दोन्ही इलेक्शनमध्ये सामोरं येऊन पुढे येऊन जास्तीत जास्त मतदान करून प्रचंड मतानं नामदार शंकररावजी असतील, कोण प्रतिनिधी आपला लोकसभेत जाईल त्याला असेल, प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांच्या मनोगताचं स्वागत आपण करूया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभंग साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय आबा भैयासाहेबजी देशमुख, काशीनाथजी अण्णा नवले, उपस्थित असलेले मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेबजी तुवर, कडोळा पाटील कर्डिले नाना, मार्केट कमिटीचे चेअरमन नंदकुमारजी पाटील, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन नानाभाऊ नवथर, ज्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केले ते ढगे सर, मान्य अशोक शेठ, रावसाहेब पाटील कांगोने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि तरुण मित्रांनो, आज भेंडा गावामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन याचा एकत्रित कार्यक्रम आपण केलेला आहे. आणि त्याचबरोबर या विकासाच्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तूभाऊ काळे, त्यांचे सहकारी देवेंद्रजी काळे पाटील, त्याचबरोबर पंढरीनाथ फुलारी, देवगावचे माजी सरपंच विष्णुराव पाटील गायकवाड, रांजणगावचे सोपानराव लोखंडे, शहापूरचे तुकारामजी कोलते आणि हे सर्व सहकारी
यांनी आज चालू पक्षामधनं, जो चालू पक्ष आहे संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, त्या भाजपमधनं महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचे या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. आणि आज हा जो विकासाचा कार्यक्रमाचं भूमिपूजन आपण इथे केलंय, गावातल्या आणि परिसरातल्या अनेक जणांनी सांगितलंय की काय विकास झाला. अनेक रस्ते असतील त्याचं लोकार्पण केलेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, हे न होणारं प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचं देखील काम चालू आहे, ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. पाणी योजना जी आपली पूर्वी नरेंद्र पाटील आमदार असताना झाली होती, तिच्या दुरुस्ती करता कोट्यवधी रुपयाचं निधी आपण आणलेला आहे, त्याचंही काम चालू आहे. हे जे मूलभूत विकासाचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या मध्ये लक्ष घालून त्याच्याकरता प्रयत्न करून निधी मिळवून त्याचे कामं ही सुरुवात झालेली आहे. पुढे उद्घाटन होती. आज ज्या कामाचं उद्घाटन झालंय, लोकार्पण झालंय, मनस्वी आनंद आहे की हे काम चांगले झाले, त्याचा विकासाचा चांगला परिणाम या गावाला, परिसराला होणार आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील, गावातले, दोन्ही गावातले, भेंडा खुर्द, बुद्रुक आणि भेंडा गटातले सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले, त्यांचं मी या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. आणि इथे अनेक जणांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, विशेषतः अभंग साहेब असतील आणि आबा असतील. 40, 45, 50 वर्षापासून जे एका विचाराबरोबर उभे राहिले, मी त्यांचं दोघांचं भाषण ऐकत होतो. त्यांनी जो विचार जो सांगितला की कैलासवासी मारुतरावजी घुले पाटील आणि गडाख साहेब यांचा जो विचार आहे तोच आमचा पक्ष, असं उदाहरण. आणि त्यांच्यासारखे अनेक जण इथे बसलेले आहेत, तालुक्यामध्ये आहेत. असं उदाहरण शक्यतो महाराष्ट्रामध्ये सापडत नाही की एखाद्या माणसाच्या विचाराबरोबर आयुष्यभर राहणं, त्या विचाराबरोबर राहणं, विकासाबरोबर राहणं. आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे, त्यांनी तर अनुभव सांगितले की हे दोघं जण राजकारणामध्ये जी सुरुवात केली, एका विचाराने, ध्येयाने सुरुवात केली. आणि ती करत असताना त्यांनी कारखानदारी उभी केली, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, दूध संघ उभे केले, आरोग्याचे मंदिरं उभे केले, मंदिरं उभे केले. आणि हे सगळं करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, ते प्रश्न त्यांच्या अंगावरती घेऊन अनेक वर्ष त्यांनी काम केलं. आणि त्यांनी जे काम केलं त्याच्याच पुण्यावरती तुम्ही आणि आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. परंतु एक खंत नेहमी मनामध्ये आहे की राज्यामध्ये असं दुसरं कुठेही उदाहरण नाही की हे दोन मातब्बर नेते एकत्र येऊन प्रचंड काम तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये करतात, समाजाला बरोबर घेतात, संघटना बळकट करतात. परंतु आपलं या दोन्ही तालुक्याचं आणि जिल्ह्याचं दुर्दैव हे की यांच्यापेक्षा कमी क्षमतेचे पुढारी हे मंत्री झाले, परंतु या दोघांनाही मंत्रिपद मिळू शकलं. ते जर मिळालं असतं तर नगर जिल्ह्यामध्ये जे किंवा महाराष्ट्रामध्ये जे ठराविक तालुके आहेत ज्यांचा प्रचंड विकास झालेला आहे, त्या तालुक्याच्या तोडीला तोड आपल्या दोन्ही तालुक्याचा विकास होऊ शकला असता. परंतु म्हणून ते नाराज झाले नाही. अनेक वेळा जसं आता अभंग साहेबांनी सांगितलं की आमदारकी करता स्वतः थांबून त्यांच्याकरता त्यांनी नाव पुढे केलं. नुसतंच पुढं न करता त्यांना आमदार म्हणून निवडून आणलं, ते तुमच्या संघटनेच्या बळावरती. अशाच पद्धतीने मंत्रिपदाकरता अनेक जणांना त्यांनी नाव दिले, त्यांना मंत्री केलं. परंतु स्वतः न खचता, अडचणी, नेतृत्व आपल्या अडचणीत आहे महाराष्ट्राचं, मग दुसऱ्या कोणाला मंत्रिपद द्या, परंतु न खचता निमूटपणे तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काम करत राहिले. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी जरी मंत्री झालो तरी घुले आणि गडा या नावामुळेच मी मंत्री झालो, याच्यात मला कमीपणा मानण्याकरता काही वाटणार नाही. त्यांची जी पुण्याई आहे, तुमचे जे आशीर्वाद आहे,
त्यामुळे मी मंत्रिपदाच्या पदावरती जाऊन पोहोचलो. मंत्रिपदावरती गेल्यानंतर शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर महिन्याभरामध्येच कोरोना हा आजार सुरू झाला. त्यामुळे विकास कामाला प्रचंड अडचणी तयार झाल्या, कारण निधीच शासनाकडे येत नव्हता. तरी सुद्धा जेवढा विकास करायचा तेवढा विकास करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये आपण केला. शेकडो कोटीचे रस्ते मंजूर करून आणले. आरोग्याचे विविध प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला. तालुका उभारणीचा कामाचा जो कैलासवासी मारुतरावजी घुले पाटील गडाख साहेब यांनी जो विचार दिला होता, झपाट्याने काम करण्याचा प्रयत्न मी त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दुर्दैवाने कोरोना आला. कोरोना आल्यानंतर 4-6 महिन्यानंतर सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर अतिशय वाईट वागणूक विकास कामांच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्याला मिळालेली आहे. मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आणि हेही सांगायचं की जर मी ठरवलं असतं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मंत्री म्हणून राहू शकलो असतो. परंतु गडाख साहेब आणि घुले पाटलांचा जो विचार आहे, त्यांनी सुद्धा ठरवलं असतं की नेतृत्व बदल करायचा, या गटातून त्या गटात जायचं, पक्ष सोडायचा नाही, परंतु फक्त या गटातून त्या गटात जर गडाख साहेब आणि घुले पाटील जर गेले असते तर दोघांपैकी एक 100% मंत्री होऊ शकला असता. मला आदरणीय गडाख साहेब सांगतात की एका सत्ता नाट्याच्या क्षणी दिल्लीवरनं त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही गट बदलता का? गट बदलत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगली संधी देऊ. परंतु दोघं भाऊ गडाख साहेब घुले पाटील यांनी एक विचार केला आणि ती संधी नाकारली. मला सुद्धा हे जे सत्यनाट्य झालं त्यावेळेस अनेक प्रलोभनं आली, परंतु मी स्वाभिमान विकला नाही. त्याची किंमत मला कल्पना होती की फार मोठी किंमत त्याची तुम्हाला राजकीय दृष्ट्या मला आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला ती चुकावी लागणार आहे. ती आपण चुकवतोय. काय किंमत आपण सर्वजण चुकवतोय? जे रस्ते आपण मंजूर केले होते, विजेचे काम आपण मंजूर केले होते, पाटपाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पाटाचं नूतनीकरण करावं, चाऱ्यांचं नूतनीकरण करावं, हे जे प्रश्न आपण मंजूर करून घेतले होते, आपल्या तालुक्यातले जे 6 ते 7 लिफ्ट योजना आहेत, त्या लिफ्ट योजना जलसंधारण विभागाच्या जे माझ्याकडं खातं होतं त्याच्यातनं नूतनीकरण करायचं शासनाच्या खर्चानं, हे काम आपण सुरू केलं होतं. त्या सगळ्या कामाला स्थगिती या सरकारने दिली. आणि एवढंच नाही तर सत्ता बदल झाल्यानंतर जे 2 बजेट झाले, त्या 2 बजेटमध्ये 1 रुपयाचाही निधी आपल्या तालुक्याला मिळालेला नाही. आणि हे सगळं करण्याकरता तुमचं माझं नशीब फुटकं. दुर्दैवाने आपल्या तालुक्यातले जे सत्ताधारी पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी हे सगळं करण्याकरता तिथे आपली ताकद पणाला लावलं. याच्यातनं प्रचंड नुकसान हे तुमचं आमचं विकास कामाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जर तालुक्यामध्ये राजकारण व्हायला जर लागलं, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता ही जी आमदार मंडळी जी सत्ताधारी पक्षाबरोबर गेलेली आहे ती सहकारी आहेत. त्यांना अनेक वेळेस मी मंत्री या नात्याने मदत केलेली आहे. सहजासहजी 100 कोटी 200 कोटी रुपयाचे काम आम्ही घेतलेत प्रत्येक वर्षामध्ये, अशा पद्धतीने ते वक्तव्य करतायत. आणि हे खरं आहे. कोट्यावधीचा निधी या आमदारांना दिला जातो. आपल्या तालुक्यातल्या प्रमुख विरोधकांनी अशा पद्धतीने जर तालुक्याचा विकास होत असेल तर तो करण्याऐवजी विकास कसा थांबवता येईल आणि राजकीय अडचण कशी करता येईल अशा पद्धतीने आत्मघाती राजकारण आपल्या तालुक्यामध्ये सातत्याने सुरू आहे. परंतु याला सुद्धा विचाराने आपण उत्तर देऊया. आणि विचार गडाख साहेब घुले पाटलांचा जो विचार आहे, नरेंद्र पाटील असतील, शेखर भाऊ असतील, तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते असतात, हा जो विचार आहे त्या विचाराने याला आपण विकास कामांच्या बाबतीमध्ये उत्तर देऊ. आज सत्ता नाहीये त्याच्यामुळे विकास कामं होत नाहीत. आम्ही रस्त्याचं उद्घाटन आता करताना काही मंडळी आली, हा रस्ता करून द्या, तो रस्ता करून द्या, नाराज होतात. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की नाराज होऊ नका. येणाऱ्या काळामध्ये असाच संघर्ष करून
परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तास्थानामध्ये मी तुम्हाला नेऊन दाखवेल आणि हे तालुक्यातले जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता त्या पदाचा वापर करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल अशी ग्वाही आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. आता मंत्री होतो, अजूनही अभंग साहेब, आता सगळी मंडळी नामदार साहेब म्हणतात, परंतु मंत्री झाल्यानंतर मला कधी नामदार किंवा मंत्री असं अजिबात मनाला वाटलं नाही. जमिनीवरती पाय ठेवूनच मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्या मंत्रिपदाच्या गाडीमध्ये देखील बसतो. एकदा तर कलेक्टरनी फोन केला की साहेब तुम्ही तुमच्याच गाडीमध्ये बसतायत, प्रोटोकॉल प्रमाणे मंत्र्याची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये तुम्ही बसावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आज मंत्री आहे नाही, प्रोटोकॉल मला नाही, मी शेवटी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे आणि त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये कुठला दुरावा तयार होऊ नये याची काळजी घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या विचाराला तालुक्यातले अनेक जण साथ देत आहेत. भाजपमधनं अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या वर्ष 2-3 वर्षामध्ये नगरसेवक असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील, अनेक कार्यकर्ते असतील, यांनी आज या 2-2.5 वर्षामध्ये आपल्या संघटनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. आज देवगावचे सरपंच, माजी सरपंच दत्तूभाऊ काळे यांनी प्रवेश केलाय. त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त केलंय, मोकळेपणाने ते बोलले आणि एकदा मोकळेपणाने निर्णय घेतल्यानंतर तुम्ही काही जरी बोलला, काही जरी घोषणा दिल्या तरी त्याचं कोणाला मनामध्ये संशय येण्याचं कारण नाही. जय हरी तुम्ही म्हटला आणि नंतर परत तो शब्द मागं घेतला, अजिबात तो शब्द मागं घेऊ नका. तो काही शब्द कोणा एका व्यक्तीचा नाही. तुम्ही जय हरी म्हणत जा, बाकीच्या तुम्ही कुठल्याही घोषणा देत जा, परंतु मनाने एकदा निर्णय घेतल्यानंतर आम्ही देखील आता तुमची सर्व जबाबदारी घेऊ. तुम्ही असतील, बाकीची तुम्ही सगळी कार्यकर्ते मंडळी असतील, आता शब्द दिला बरोबर घेऊ म्हटल्यावरती त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि याचा फायदा या गावाला, या परिसराला, या गटाला नक्कीच होणार आहे. कारण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की राज्यातले जे 4-6 मतदारसंघ यांचा जो विकास झाला तो काय असाच विकास झालेला नाही. त्या तालुक्यातली संघटना त्यांनी भक्कम केली, सगळे कार्यकर्ते बरोबर त्यांच्या बरोबर राहिले आणि नुसतेच 5 वर्ष नाही तर 10-10, 20-20, 30-30 वर्ष ते बरोबर राहिल्यामुळे त्या संघटनेच्या ताकदीला महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला बघावं लागलं, झुकावं लागलं आणि मग त्यामुळे त्या तालुक्याचे विकास झालेले आहेत. म्हणून हा तालुका एक संघ जर राहिला तर या तालुक्याला विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही. हा फायदा या निमित्ताने या तालुक्याचा, या गटाचा होणार आहे. बाकीचे राजकीय पद येतील जातील, परंतु तालुक्याचा विकास महत्वाचा आहे आणि तो करण्याकरता संघटना बळकट होणं महत्वाचं आहे. ती बळकट होते, मनाला आनंद वाटतो. तुम्ही सर्वजण इथे प्रवेश करताय. मला सांगितलं गेलं, ते बोलले नाहीत परंतु त्यांनी सांगितलं की रात्रभर त्यांना झोप आली नाही, झोप येऊ दिली नाही. फोन सुरू झाले, भेटायला माणसं आली की असं करू नका, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं. मी बारे धरायला चाललोय, मी इकडे चाललोय. आता आज निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच्या गाईला वासराने पिल्यानंतर त्याच्या चुकीचं काय आहे. अगदी बरोबर आहे. हे गाईचं वासराचं उदाहरण मी विधानसभेमध्ये बसतो त्यावेळेस पाहतो की कुठल्या पक्षातनं कोण आमदार निवडून आले, कोण खासदार निवडून आले आणि ते कोण कुठं जातात काही पत्ता लागत नाही. दुसरं कुठलं वासरू कुठल्या गाईचं दूध पितं अजिबात लक्षात येत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली आहे. परंतु हे गढूळ वातावरण देखील नंतरच्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, शहाणी आहे. हे वातावरण नंतरच्या काळामध्ये नक्कीच सुधारेल. महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्र वेगळा आहे, स्वाभिमानी आहे. 4-6 महिन्यानंतर लोकसभा आहे, लोकसभेनंतर विधानसभा आहे. नक्कीच महाराष्ट्र योग्य तो विचार करेल, मतदान करेल आणि तो झाल्यानंतर स्वाभिमानी लोकच परत महाराष्ट्रामध्ये राज्य करतील आणि ते राज्य केल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत, जसं या 5 वर्षामध्ये
उद्धव साहेबांचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिला निर्णय कुठला घेतला तर 22,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केली. देशामध्ये असं एकमेव उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये की निवडणुकीच्या नंतर कर्जमाफीची घोषणा झाली. नाहीतर निवडणुकीच्या तोंडावरती या कर्जमाफीच्या घोषणा होतात, त्या पूर्ण होत नाही. अनेक अटी लावल्या जातात, 50-50, 60-60 नवीन GR काढले जातात आणि त्यातनं मग घोषणा 50,000 कोटीची 60,000 कोटीची करायची, परंतु कुठेतरी 2-4 हजार कोटी रुपयामध्ये बोळवण करायची. परंतु उद्धव साहेबांनी सत्तेत आल्यानंतर कुठलीही अट न ठेवता 4 लाखाचं कर्ज हे सरसगट माफ केलं. कुठलाही तुमचा अंगठा घेतला नाही, कुठले कागदपत्र घेतले नाही, नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील माफी दिली. अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला खरं शेतकऱ्यांचं राज्य आणायचंय आणि त्याकरता आपण सर्वांनी कामाला लागावं अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने मी कळकळीची विनंती करतो. देवगावचे सरपंच आहेत, देवगावचे अनेक मंडळी इथे आज उपस्थित आहेत. मला वाटतं आता विरोधी उमेदवार विधानसभेला जर पूर्वीचेच जर राहिले तर मला आता बघायचंय तालुक्यामध्ये कोण त्यांच्याबरोबर फिरणार आहे. ज्या गावाने त्यांना डोक्यावरती घेतलं आज ते सगळं गाव त्यांच्यापासून बाजूला झालेलं आहे. त्यांना जे अनुभव आले, सरपंच असतील, सरपंचाच्या मागच्या वर्षामध्ये आबंगसाहेब असतील, आम्ही असं बाकीची सगळी मंडळी असतील, सरपंचाशी बोललो, त्यांना आमचे अनुभव सांगितले. त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला नाही, परंतु त्यांना जो नंतर अनुभव आला त्या अनुभवानंतर त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे. हा अनुभव सगळ्यात महत्वाचा असतो. शेवटी सांगण्यापेक्षा अनुभव आल्यानंतर जो निर्णय घेतो तो कायमस्वरूपी टिकतो आणि असाच अनुभव मला देखील त्यांच्या बाबतीत आलेला आहे. दोघांच्या बाबतीत विठ्ठलराव असतील किंवा बाळासाहेब मुकुटे असतील यांचा अनुभव जो आला आणि त्या अनुभवातून मी जे राजकारण शिकलो तो अनुभव घुले पाटलांनी आणि गडाख साहेबांनी किती जरी सांगितलं असतं तरी देखील तो अनुभव तसा आला नसता. शेवटी हा अनुभव खूप महत्वाचा असतो. या दोघांनाही खालच्या गावातल्या राजकारणातून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गडाख घुले या विचाराने नेलं, परंतु त्या विचाराशी फारकत घेऊन ही मंडळी बाजूला गेली. ठीक आहे, एखादं यश तुम्हाला येतं, परंतु एक लक्षात ठेवा, हा तालुका गडाख घुले या विचाराबरोबर जाणार आहे. मध्ये अडचणी येतील, परंतु अंतिम विजय या विचाराचाच होणार आहे. त्या विचाराचा विजय होण्याकरता आपण सर्वजण काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमची जी कामं असतील, अनेक कामं आहेत, ते कामं करण्याकरता नरेंद्रजी पाटील असतील किंवा शेखरभाऊ असतील, प्रमुख कार्यकर्ते मंडळी असतील, हातात हात घालून तुमचे विकास कामं करण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी जाहीर ग्वाही या निमित्ताने देतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, कारण आजकाल लोक कार्यक्रमाला राजकीय येत नाही. कारण कुठल्या कार्यक्रमाला जावं आणि कोण काय कुठल्या पक्षात जाईल याचा भरोसा राहिलेला नाही. आणि भांगे महाराजांनी जसं सांगितलं की कार्यक्रमाला जायचंच असेल तर काहीतरी द्यावं लागतं, परंतु सुदैवाने आपल्या या विचाराला, आपला जो विचार आहे त्या विचाराला दुर्दैव तसं अजून लागलेलं नाही. विचाराने लोक येतात. मागच्या आठवड्यामध्ये उद्धव साहेबांचा जो मेळावा झाला, कुठलंही वाहन न देता फक्त निरोपावरती 8 ते 9 हजार कार्यकर्ते, शेतकरी, तरुण हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याचा अर्थ स्पष्ट होतोय की लोक विचाराबरोबर आहेत आणि हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही अहोरात्र प्रामाणिकपणे करू अशी जाहीर ग्वाही परत एकदा आपल्या सर्वांना देतो. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आजच्या